नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण मल्टीबॅगर शेअर म्हणजे जे 5 पट, 10 पट, 100 पट, 1000 पट असे शेअर होतात. तर त्या शेअरना मल्टीबॅगर शेअर असे म्हणतात. तर ते शेअर कसे असतात, त्यांना कसं ओळखायचे? भारतामध्ये या मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक करून किती लोकांनी किती-किती पैसे कमवलेले आहेत, काय ते? तर या सर्वांचं आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मल्टीबॅगर शेअर कसे ओळखायचे? तर सगळ्यात पहिले मल्टीबॅगर शेअर ओळखण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल, की या इकॉनॉमीमध्ये कोणतं क्षेत्र वाढायची जास्त शक्यता आहे. आता सध्याच्या घडीमध्ये ग्रीन एनर्जी, एआय रिलेटेड आणि ईव्ही रिलेटेड. ग्रीन एनर्जी, एआय आणि ईव्ही हे भविष्य आहेत. तर ह्या 3 क्षेत्रात आता पुढे खूप वाढणार आहे. तर या 3 क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या असणार आहेत, तर त्या कंपन्यांचा प्रचंड पद्धतीने त्या 2 पट, 5 पट, 10 पट, 100 पट अशा होऊ शकतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ते सेक्टर निवडायचं आहे. आता तुमचं सेक्टर फिक्स झालं, की आता समजा तुमचं ग्रीन एनर्जी असेल, एआय असेल, ईव्ही असेल, तर या 3 क्षेत्रामध्ये तुम्हाला मिड कॅप कंपन्या किंवा स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे छोट्या मध्यम कंपन्या किंवा छोट्या कंपन्या या निवडायच्या. त्यांची लिस्ट करा. त्यांची लिस्ट केली, की त्याच्यामध्ये काय आहे, की तुम्हाला त्या कंपनीच्या सगळ्यात पहिले अशा कंपन्या निवडायच्या की त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे, म्हणजे ज्यांचं बॅलन्स शीट एकदम चांगलं आहे. आणि अशी कंपनी निवडायची की ज्या कंपनीवर कर्ज खूप कमी आहे, ज्याची बॅलन्स शीट चांगली आहे आणि ती कंपनीचा चांगला रेव्हेन्यू येतोय. तर त्या कंपन्या तुम्ही निवडा. त्याच्यानंतर की जसं सांगितलेलंच आहे, की तुम्हाला उद्योगाचा चांगला ट्रेंड निवडा. आता जसं ग्रीन एनर्जी, एआय आणि ईव्ही हे भविष्य आहे. तर याच्याशी रिलेटेड कंपन्यांमध्येच तुम्हाला गुंतवणूक सध्या करायची आहे. कारण त्याच मल्टीबॅगर पुढे होऊ शकतात. आता व्यवस्थापनाची गुणवत्ता. आता तुम्ही कंपनी पण शोधली आणि त्याचं बॅलन्स शीट पण पाहिली. ती पण ऑल ओके वाटली. परंतु तुम्हाला आता मॅनेजमेंट अॅनालिसिस म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट कोणाच्या हातात आहे, ते लोकं कसे आहेत, कंपनीचा मॅनेजर कोण आहे, मॅनेजिंग डायरेक्टरचं बोर्ड कसं आहे, त्यांनी कोणकोणत्या कंपन्या हँडल केलेल्या आहेत, ते म्हणजे इमानदार आहेत का नाही, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, तर या सर्वांचं तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. आता कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज म्हणजे आता त्या क्षेत्रात बाकीच्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही निवडलेली कंपनीला जास्त पैसे भेटेल, जास्त नफा भेटेल किंवा त्या कंपनीचे प्रॉडक्ट जास्त का विकले जातील? तर त्या कंपनीकडे असा कोणता ॲडव्हांटेजेस आहेत ज्या बाकीच्या कंपन्यांकडे नाहीये? तर हे तुम्हाला ओळखावं लागेल आणि त्या कंपनीचंच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे की ती कंपनी अशा कंडिशनला पाहिजे की आता त्या कंपनीची व्हॅल्यू एकदम कमी पाहिजे, म्हणजे भविष्यात तिचं मोठं होण्याचं पोटेन्शियल खूप जास्त पाहिजे. आता भविष्यात त्या कंपनी मोठे होईल का नाही याचं पोटेन्शियल तुम्हाला 2-3 गोष्टींहून चांगलं ओळखावं लागेल. एक तर ती कंपनी ग्रीन एनर्जी, एआय किंवा आपलं जे इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, कारण हेच आता भवितव्य राहणार आहे आणि इंटरनेटच्या रिलेटेड, इंटरनेट ओव्हर द थिंग्स याच्याशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, तर त्यांचंच भविष्यामध्ये जास्त आहे. तर आता त्याच्यामधली पण तुम्ही जी कंपनी शोधली आता मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधली, आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, की ती अंडर व्हॅल्यूड आहे का नाही? अंडर व्हॅल्यूड म्हणजे त्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे आणि त्या कंपनीची जी स्टॉक प्राईस आहे, तर याच्यामध्ये कसं आहे, कंपनीचं व्हॅल्युएशन जास्त पाहिजे, स्टॉक प्राईस कमी पाहिजे, तर त्यालाच आपण अंडर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतो. तर आता कंपनीचं व्हॅल्युएशन कसं काढायचं, तर याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगेन. नवीन संधी आणि नवीन इनोव्हेशन आपल्याला शोधायचं की ती कंपनी काय-काय नवीन करते, काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन काहीतरी शोधून आणते, की त्याच्याशी रिलेटेड त्याचा खप खूप जास्त होईल. तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तर आता आपण भारतामध्ये आतापर्यंत कोणकोणते शेअर आहेत, कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्यांचे शेअर हे मल्टीबॅगर म्हणजे 5 पट, 10 पट, 100 पट झालेले आहेत. तर अशा शेअरची माहिती घेणार आहोत. आता ना मल्टीबॅगर शेअर म्हणजे असे शेअर की तुम्ही जर ₹1000 त्याच्यात गुंतवले असते, तर त्याची किंमत आता समजा 15 ते 20 वर्षामध्ये 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी झाली असती. तर त्या शेअरला मल्टीबॅगर शेअर म्हणतात. तर याच्यामध्ये आपण काही शेअरचे उदाहरणं पाहू. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे की एशियन पेंट्स. हे पेंट्स क्षेत्रातील लीडिंग कंपनी आहे आणि ही कंपनी या आता 7, 8, 10, 20 वर्षात 100 पटपेक्षा जास्त झालेली आहे. आता टायटन कंपनी घड्याळे, ज्वेलरी, लाईफस्टाईल उत्पादने बनवते आणि ही कंपनी पण 100 पटीपेक्षा जास्त झालेली आहे. बजाज फायनान्स ही पण कंपनी 20 ते 40 पटीपेक्षा जास्त झालेली आहे. इन्फोसिस ह्या सगळ्या 50 पट, 100 पट, 10 पट, 20 पट अशा पटीमध्ये कंपन्या ह्या 10-15 वर्षातच झालेल्या आहे. इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी असून ही आयटी क्षेत्रामध्ये लीडिंग कंपनी आहे. तर याने प्रचंड प्रमाणात गुंतवणूकदारांना पैसे मिळवून दिलेले आहेत. आयशरच्या तुम्हाला माहीत असेल ते ट्रक टेम्पो येतात. तर त्याची कंपनी ही पण बऱ्याच प्रकारे 100 पट झालेली आहे आणि आयशर मोटार या कंपनी अंतर्गत ते रॉयल एनफील्ड नाही का बुलेट बाईक त्याची पण हीच कंपनी आहे. आता टी-सी-एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही इन्फोसिस नंतर आयटी क्षेत्रातील आता सगळ्यात मोठी कंपनी झालेली आहे. आता त्यांनी इन्फोसिसला पण क्रॉस केलेली आहे.
TCS सगळ्यात मोठी आता आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. अॅव्हेन्यू सुपर मार्केटमध्ये डीमार्ट ही राधाकृष्ण दमानी यांनी चालू चालू केलेली कंपनी होती, जी आता 100 पटीपेक्षा जास्त झालेली आहे. पिडिलाइट इंडस्ट्रीज, पिडिलाइट इंडस्ट्री म्हणजे फेविकॉल, फेविक्विक ही जी लोकप्रिय उत्पादने आहेत, तर ती पिडिलाइट इंडस्ट्री बनवते. ही पण 100 पटपेक्षा जास्त कंपनी झालेली आहे. टाटा इलेक्सी ही पण टाटाचीच कंपनी आहे, जी तंत्रज्ञानाच्या रिलेटेड म्हणजे टाटाचे जे उत्पादने होतात, तर त्यांच्याचे जे नवीन डेव्हलपमेंट रिसर्च त्याच्याशी रिलेटेड टाटा इलेक्सी कंपनी आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी, तर ही फार्मास्युटिकल म्हणजे दवा गोळ्या बनवणाऱ्या क्षेत्रातील कंपनी आहे. ही पण 100 पटपेक्षा जास्त झालेली आहे. तर आता तुम्हाला अशा अशा कंपन्या अर्ली स्टेजेसमध्ये कशा ओळखायच्या हे पण आपण याच व्हिडिओमध्ये आता 4-5 मिनिटापूर्वी बघितलेलंच आहे. तर आता मल्टीबॅगर क्षेत्रातील रणनीती म्हणजे मल्टीबॅगर इन्व्हेस्टिंग कशी करायची याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले की तुम्हाला तुमचं जे इन्व्हेस्टमेंट हॉरायझन आहे म्हणजे तुमचा गुंतवणुकीचा कालावधी हा खूप दूरचा ठेवायचा आहे, म्हणजे 5, 10, 20, 30 एवढा कालावधीतच त्या कंपन्या पटीमध्ये हे होऊ शकतात. असं म्हणलं की 6 महिन्यातच लगे 10 पट, 20 पट, 100 पट होणारी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही. ह्या पण सगळ्या कंपन्या 20 ते 30 वर्षाच्या कालावधीतच 100 पट, 150 पट झालेल्या आहेत. 5-6 महिन्यामध्ये 7-8 पट होणारी कोणतीच कंपनी बाजारामध्ये नाहीये. आता तुम्हाला संशोधन करायचं आहे की ते कंपनीचं आर्थिक प्रदर्शन कसं आहे, त्या कंपनीचं व्यावसायिक मॉडेल कसं आहे आणि भविष्यातील ती कंपनी किती वाढू शकते. जोखीम व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला मल्टीबॅगर पण एकाच कंपनीच्या मागे राहून नाही जमणार आहे. तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉकचा पण एक छोटासा पोर्टफोलिओ तयार करावा लागणार आहे. म्हणजे कमीत कमी 10 ते 12 असे स्टॉक शोधायचे की जे भविष्यात 100 पट, 1000 पट होऊ शकतात. तर तुम्हाला एकाच कंपनीत गुंतवणूक नाही करायची, तर त्या मल्टीबॅगर स्टॉकचा पण एक छोटासा पोर्टफोलिओ करायचा आहे 10-15 स्टॉकचा. त्याच्यामुळे तुमचं काय जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट आणि डायव्हर्सिफिकेशन या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होऊन जातील. आता त्या कंपनीची तुम्हाला बॅलन्स शीट तपासायची, त्याचं मॅनेजमेंट तपासायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करायची. म्हणजे मल्टीबॅगर स्टॉकमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच करावं लागेल, तरच तुम्हाला मल्टीबॅगरचा इफेक्ट भेटेल ना. तर आता व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग कशी करायची, अंडर व्हॅल्यू स्टॉक कसे असतात ते कसे ओळखायचे, कंपनीचं व्हॅल्युएशन कसं करायचं याच्यावर सेपरेट व्हिडिओ या आपल्या चॅनलवर येणारच आहे. तर त्याच्यातून या तुम्हाला सर्व गोष्टी मी चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. तर आता भारतातील प्रसिद्ध मल्टीबॅगर गुंतवणूकदार ज्यांनी खूप कमी किमतीत काही कंपन्यांचे शेअर केले आणि ते आता सुपर कोट्याधीश लोक झालेले आहेत, तर त्यांचे आपण आता नाव आहे आणि त्यांनी कोणत्या कंपनीमध्ये पैसे टाकले होते ते बघणार आहोत. तर राकेश झुनझुनवाला म्हणजे बिग बुल. राकेश झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील खूप आदराचं नाव आहे. ह्या माणसाने 5,000च्या गुंतवणुकीमधून 5,000 करोड, 10,000 करोड, 15,000 करोड एवढी संपत्ती कमवलेली आहे. तर हा सीए माणूस होता. तर यांनी टायटन कंपनी, क्रिसेल, लुपिन, ॲपटेक आणि स्टार हेल्थ याच्यामध्ये फार अर्ली स्टेजमध्ये गुंतवणूक करून खूप मोठे पैसे कमवलेले आहेत. याच्यातली जी प्रमुख कंपनी होती राकेश झुनझुनवालाची फेवरेट, तर ती टायटन कंपनी होती, ज्यानेच त्यांना कोट्याधीश माणूस करून टाकलं होतं. तर त्यानंतर राधाकृष्ण दमानी हे डीमार्टचे संस्थापक आहेत. तर यांनी डीमार्ट, व्हीएसटी इंडस्ट्रीज आणि इंडिया सिमेंट्स या कंपन्यांमध्ये खूप अर्ली स्टेजमध्ये गुंतवणूक करून मल्टीबॅगरचा इफेक्ट घेऊन सुपर कोट्याधीश झालेले आहेत. अश्विन दमानी आणि मनीष चव्हाण, तर हे अश्विन दमानी आणि राधाकृष्ण दमानी हे त्यांच्याच फॅमिलीमधले लोक आहेत. तर यांनी पण म्हणजे राधाकृष्ण आपला राकेश झुनझुनवाला यांना बघून असं स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून प्रचंड पैसा कमवलेला आहे. रामदेव अग्रवाल यांनी पण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये मल्टीबॅगर स्टॉक शोधायचे आणि ते जेव्हा अंडर व्हॅल्यूड असतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करून खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवणे याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणतात. याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार, ते कशी असते, काय असते, कसे ओळखायचे, काय करायचे, या सर्व गोष्टी आपण बघणारच आहोत त्याच्यात. तर आता रामदेव अग्रवाल यांनी एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून प्रचंड पैसा कमवलेला आहे. विजय केडिया यांनी पण स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये यांच्या फेवरेट कंपन्या होत्या पीआय इंडस्ट्रीज, टेक ग्रीन टेक आणि रेखा सिलिकॉन. तर या कंपन्यांमध्ये यांनी कमी प्रमाणात म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये कमी किमतीमध्ये खूप जास्त प्रमाणात गुंतवणूक करून नंतर ते कंपन्या 50 पट, 1000 पट झाल्यानंतर त्यांनी प्रचंड पैसा कमवलेला आहे. आता मल्टीबॅगर गुंतवणुकीदारांकडून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे आपल्याला हे जे वरती जे गुंतवणुकीदार आहेत, तर यांच्याकडून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो. तर त्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्यांनी 5-10 वर्षाचा विचार केलेला नाही. हे सगळे स्टॉक 20 ते 30 वर्षात 10 पट, 50 पट, 100 पट झालेले आहेत. त्यांनी व्यवसाय समजून घेतलेला आहे, कंपनीचं मॉडेल समजून घेतलेलं आहे, कंपनी अनालिसिस केलेली आहे, त्यांनी जोखीम व्यवस्थापन केलेली आहे. म्हणजे याच्यापैकी तुम्ही बघा कोणत्याच एका इन्व्हेस्टरने एकाच कंपनीत नाही, कमीत कमी त्यांनी 5-7 कंपन्यांमध्ये तरी त्यांचे पैसे गुंतवलेले आहेत, जे की अर्ली स्टेजमध्ये आणि एकदमच्या कंपन्या छोट्या होत्या.
व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करून त्यांनी मल्टीबॅगर या इफेक्ट घेऊन त्यांनी खूप जास्त प्रमाणात पैसे कमवलेले आहेत. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला शेअर मार्केटमधून खूप जास्त प्रमाणात जर पैसे कमवायचे असतील 100 पट, 1000 पट, 1500 पट, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, मल्टीबॅगर स्टॉक्स आयडेंटिफिकेशन, ते कसं ओळखायचे, या गोष्टी आलेल्याच पाहिजे आणि ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं बोलणार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.